तारणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर व्ही.टी. पाटील तथा काकाजी व त्यांचे सुविद्य पत्नी कैलासवासी सौ सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांना माझे विनम्र अभिवादन। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ रेमिनीस मॅडम, पर्यवेक्षक श्री मिठाली सर व श्री पुजारी सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मैत्रिणींनो नमस्कार। मी चैतन्य कुंभार, इयत्ता 9वी। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिला महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिवादन। मैत्रिणींनो, आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये स्त्री उंच भरारी घेत नाही। पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती आज उभी आहे। पण 200 वर्षांपूर्वी असे चित्र नव्हते। सून आणि मूल याशिवाय तिचे आयुष्यच नव्हते। म्हणजे हे जगणे बदलवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले। भारतातील पहिला महिला शिक्षिका, समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रेसर नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथील नायगाव येथे झाला। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे लग्न ज्योतिराव फुलेंशी झाले। विचारशील आणि समाज सुधारक ज्योतिबांनी सावित्रीच्या शिक्षणातील महत्त्व ओळखले। शिक्षण हा स्त्रियांना समाजातील अन्यायकारक प्रथा आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्याचा मार्ग आहे। 1840 पासून त्याच्या शिक्षणाला प्रारंभ झाला। पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, तर तो होता एक खडतर प्रवास। त्याच्या प्रत्येक वळणावर होता समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध। ज्योतिबा फुलेंच्या मदतीने त्यांनी घरीच शिक्षण घेतले आणि स्वतः शिक्षिका बनल्या। सावित्रीबाईंच्या शिक्षणाने त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली। 1848 मध्ये पुणे येथे सावित्रीबाई यांनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। तिथल्या शिक्षिका होऊन त्यांनी देशातील पहिला महिला शिक्षिका बनण्याचा मान पटकावला। 1 मे 1849 रोजी सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी पुण्यात उस्मान शेखच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेची स्थापना केली। पुढेच पुणे, सातारा, नगर जिल्ह्यात समाज जागृतीसाठी काही शाळा स्थापन केल्या। 1852 मध्ये जेव्हा शाळांची तपासणी झाली तेव्हा त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून अभिप्राय मिळाला। म्हणूनच 12 जानेवारी रोजी मेजर कॅन्टीनच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याला गौरवण्यात आले। त्यांनी बालविवाह, सतीप्रथा, जातीभेद, कर्मकांड यांचा धिक्कार करून विधवा पुनर्विवाह व नश्वरवाद यांचा पुरस्कार केला। तसेच समतेची शिकवण सुद्धा दिली। सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते प्रत्यक्षातही आणले। त्या काळात विधवा महिलांची केशकपन होत असे, लाभशकुनी मानले जात। त्यांनी स्त्रियांचे हे दुःख जवळून पाहिले। त्या दुष्ट रूढी नष्ट व्हाव्यात असे त्यांनी ठरवले। त्यासाठी नाभिक समाजातील लोकांना जाणीव करून केशवपन बंद करण्यासाठी त्यांचा संप घडवून आणला। त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले। इसवी सन 1893 साली सासवडला भरवलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या। तेव्हा त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले। 1875 ते 1877 दरम्यान पुणे परिसरात सतत दुष्काळ पडत। तेव्हा त्यांनी 52 अन्नछत्रे उघडली। ते सावित्रीबाई स्वतः भाकरी करून खाऊ घालत। 10 मार्च 1897 साली पुण्याला प्लेगची साथ आली। सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळील ससाणे माळावर दवाखाना सुरू केला। त्या रोग्यांच्या व कुटुंबियांच्या आधार बनल्या। सावित्रीबाई फुले या लेखिका व कवयित्री म्हणूनही प्रसिद्ध होत्या। काव्य फुले, बावन कशी, सुगोधर रत्नाकर, मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणीही प्रसिद्ध आहेत। स्त्री शिक्षणाची गरज ओळखून ज्योतिबा आणि सावित्री यांनी मुलींना शिकवले, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले। जी स्त्री घराचा उंबरठा ओलांडत नव्हती ती आज घराबाहेर पडून उडू पाहते। त्यांनी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे। स्त्री आज स्वतः जिद्दीने आणि धाडसाने शिकून तिच्या आयुष्याला आकार देत आहे। ती तिचे विचार ठामपणे मांडू शकते। तिला आचारांचे स्वातंत्र्य आहे, ते फक्त सावित्रीमुळे। ती आज जोमाने, धाडसाने वावर करते। ती सर्व क्षेत्रात आहे। खेळ, शिक्षण, व्यवसाय, संगीत, आकाश, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री पोहोचली नाही। स्त्री आज पुढे जाऊन आकाश कवेत घेत आहे।
ती शिकून नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी आहे ते फक्त सावित्रीमुळे. पण मैत्रिणींनो, ज्या मुलीसाठी सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधात जाऊन स्वतःवर शेणगोळ दगडगोटे झेले पण मुलींना शिकवे असं ठरवलं आणि तसं केलं सुद्धा, त्या मुलींनी त्यांच्या कार्याचेही तितकेच महत्त्व ठेवले पाहिजे. सावित्रीबाईंनी दिलेली शिकवण आज आपण शिकत आहोत आणि कोणत्याही क्षेत्रातले ज्ञान आपण घेऊ शकतो. आपल्याला आचारांचे, विचारांचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहोत आणि यापुढेही करू. पण हे करत असताना आपण त्यांच्या कार्याची जाण ठेवली पाहिजे. तिच्या योगदानामुळे आपण आज शिक्षण घेत आहोत त्या सावित्रीला विसरू नका. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी. धन्यवाद.